सगळ्यात आम्ही आता प्रँक करणार आहे आईवर की ही माझा मोबाईल खाली घेऊन जाणार आणि माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून सांगणार आहे. ठीक आणि आहे. आम्ही जेमिनायवरनं एक इमेज क्रिएट केलं. हा, तेच खरं सांगतो, भीती तर खूप वाटत. आई कोणासोबत तर बोला नाही. हे गडात ते मोबाईल दे ग. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आणि आता सकाळ सकाळी मला अमृताला सोडायला जायचं आहे. तर गाईज आता मला दादा सोडायला येणार आहे कॉलेजला. सो लेट्स गो. इथं बाजार भरतोय आमच्या इथं. गाईज पोचलो आम्ही. सो अमृताला सोडून आलोय आणि येता येता आम्ही फ्रुट्स आणले, केळे आणले आणि ट्युशनमध्ये एका स्टुडंटनं फणस दिला आम्हाला. आणि इथे सध्या आईचं वांगी करणार आहेस काय? फॅमिली स्टँडअप कॉमेडीचे व्हिडिओ कर. हे स्टँडअप कॉमेडी येत नाही मला. करायला शिक मग. नको शिक. नको. काहीतरी सब्जेक्ट चांगला घ्यायचा. तर सौरभ मोरेचं बघ. सौरभ मोरे, सौरभ भोसले, भोसले. त्याचे व्हिडिओ बघ. सगळे स्वतःच्या बापावरनं पुरुषांच्यावरनं जास्त चांगला आहे. तर मला स्टँडअप कॉमेडी गाईज मला येत नाही, खरं सांगतो. मला ब्लॉगिंगमध्ये मला आता थोडं कॉन्फिडन्स आलं, थोडं जमा आले, मला बोलायला लागतं, थोडं व्हायला इम्प्रूव्ह व्हायला सध्या. पण स्टँडअप कॉमेडीचं नाही, मला तर काहीच जमायला नाही बघ. सो गाईज आता टाइम होत आहे सकाळचे 11:15 आणि माझी सध्याची कंडिशन जर सांगायला गेली ना, सध्या माझ्यावर थोडं प्रेशर पण आहे आणि थोडं टेन्शन पण येते मला. कारण माझं कॉलेज संपवून लगभग 1 महिना झाला आहे. मला घरात येऊन 3 आठवडे झालेत आणि अजून माझं काहीच नक्की नाही की पुढचं जॉबचं काय होईल, कसं होईल, परत कुठला कोर्स करायचा का. जे माझ्या एजचे असतील ना, ज्यांचं कॉलेज संपवून जे घरी आले त्यांनी रिलेट करू शकते, त्यांना जास्त रिलेट होईल हे की घरी आल्यावर काय टेन्शन असतं. आणि तसं टाइम चाललाय ना पुढं तसं मला खूप जण बोलायल्यात, म्हणजे तू हे कर, तू ते कर. काही जण सजेशन द्यायल्यात, काही जण कोर्स कर म्हणतात. तो आता मी सगळ्यात पहिला एडिटिंगच करणार आहे, कारण आज मला एडिटिंग संपवायची आहे. कारण भरपूर ब्लॉग पेंडिंग आहेत गाईज आणि 3 ते 4 ब्लॉग आज मी एडिट करणारच आहे. सो आता अमृताला आणायला जायचं आहे. आपण सकाळी त्याला सोडायला गेलो ना. सो आता तिचं कॉलेज सुटलंय. आता वाजलेत 5 आणि 5 वाजता तिचं कॉलेज सुटते. तर गाईज आमचं कॉलेज सुटलेलं आहे. आम्ही बसलोय कॅम्पसमध्ये. तुम्हाला कॅम्पस मी आता उलट दाखवू कसं? उलट असं दाखव. हे बघा, हे सगळे दिसायलेच काय? दिसली. तर ती मला 2 दिवसानं भेटल्या. आम्ही रोज असतोय, पण आता कसं कॅम्पस नाही, काय चेंज झालं? काय डिपार्टमेंट चेंज झाले आमचं. डिपार्टमेंट चेंज झाले गाईज. आम्हाला आठवण पण बघा आमच्या बुद्धी किती हे झालं. गंज लागला बुद्धी. दिवसभर लायब्ररी मध्ये काय करतेस? कोण म्हणलं लायब्ररी? स्नॅप तुझं बघितलं की काय? लेक्चरला गेलो होतो ना मी आज. त्याच्यामुळे मी लायब्ररीत बसले, तरी मला अटेंडन्स लागला. ते तर आहेच. मी पण काल आलो नव्हतो अटेंडन्स काय गेलो सांग, 12 वाजता गेलो वरती बरोबर. म्हणजे 12 ब्रेक असतो ना, किती 1 तास गेलो वरती. मॅडम मला बघितली ना, मग मॅडम म्हणलं की आल्यावर सांग. मॅडम म्हणलं साईन करायचं राहिले. मॅडम कागद कसं जाणार आहेस? बस. आम्ही दोघं ऍक्च्युअली एकत्र जात होतो. लोकल गाईस. लाईक मला आता दादा आहे घरी, तो रिकामा आहे, त्याच्यामुळे आजकाल तो मला न्यायलाय सोडायलाय, सगळं त्याच्याकडेच आहे. घरी चला, त्याचा फोन आलाय. मला वाटलं तो आलाय. ठीक आहे, बाय बाय. गाईज हे बघा गर्दी. शाळा पण सुटल्या, कॉलेज पण सुटले, सगळं कॉलेजला येऊन उभारलंय काय माहिती काय. कुठं आहे ग? दिसत ना की. हाय दिसला काय. मला फोन करायलाय बघा ह्यो. गाईस ट्रॅफिक लागलेला आहे. मेंढ्या सगळ्यात आम्ही आता प्रँक करणार आहे आईवर. ठीक आहे. आम्ही प्रँक असं करणार आहे की ही माझा मोबाईल खाली घेऊन जाणार आणि माझी गर्लफ्रेंड आहे म्हणून सांगणार आहे. ठीक आणि आहे. आम्ही जेमिनायवरनं एक इमेज क्रिएट केलं त्याची. ही आहे इमेज. सो आम्ही हे आता दाखवणार आहे. मी खाली जाऊन तर सीन असा राहणार आहे की ही माझा मोबाईल खाली पळत नेणार, ही आई करत जाणार आणि मी हिच्या मागं असणार. अमृता थांब मी असं काहीतरी ओढत जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे आईला वाटावं की हा खरोखरच काहीतरी झाले म्हणून. सो मला माहिती नाही हा आमचा प्रँक सक्सेसफुल होणार आहे का नाही, पण आपण ट्राय करूया, काहीतरी नवीन ट्राय करूया. ठीक आहे. आणि सगळ्यांचे रिॲक्शन बघूया त्याच्यावर काय होतं. हां, सो लेट्स गो. तेच खरं सांगतो, भीती तर खूप वाटायल्या, पण डर के आगे जीते. काय रे, काय करायलास? काय नाही. मोबाईल बघू. हे इकडं ते मोबाईल. आई कोणासोबत तर बोला नाही. हे इकडं ते मोबाईल दे. गप थांबे. गप गोवान मोबाईल दे. गप गोवान मोबाईल दे.
आंबे गप बघ मी तुला लई भरोशानं सांगितलंय काय कोण आहे ते? ऐक सांगू नको काय कोण आहे? आंबे कोण आहे सांगा दे. बघ आल्या. तुला लई भरोशानं सांगितलेलं काय हा. कुठले? तिकडची कराडची त्याच्या कॉलेज पाशी 2-3 कॉलेज नाहीत काय आपण तिकडची ते काय करते? हा ते काय करते? हे दोघां हे असं दे की अगर तुला काय म्हणायला गबस म्हणून इकडे ऐ तिचं पण आहे माहिती आहे का तुला काय? बॉयफ्रेंड आहे तिचा त्यानं माझं सांगितली मी पण सांगणार आता. राऊंडात गेल्या दोघांना पावसाची सुट्टी तुम्हाला चालू झाला पाहिजे. उद्या राऊंडातून गेला सांग रात्री. तू काय दाखवलीस भरोशानं सांगितलं माहिती आहे काय किती ते कॅमेरा बंद कर पहिला. काय ते कॅमेरा बंद कर. कॅमेरा बंद करू ते टॉर्च बंद कर. हा बंद कर ते सगळंच बंद कर. तुझा मोबाईल ठेव खाली. पैसे कमवायचे अक्कल आहे पोरांना पण? हा? आहे काय? इकडे तोंडासमोर घाल. पैसे कमवायची अक्कल आहे काय? स्वतःच्या पायावर अजून उभा राहायची अक्कल नाही आहे. अगं प्रँक आमचं काय नाही आहे बाकीचं बाहेरचं लटकर काय तुझी पोरली गुणवाले माहिती आहे का तुला तुझं तोंड काढायला नको. हो, बाई. मला हे व्हिडिओमध्ये नको आहे तुला सांगते मी. हे व्हिडिओमध्ये जर घेतलास मी फोडणार मोबाईल सांगते तुला. तो काय आई लई चिडली तुम्ही आता ऐकला आणि असेल. सक्सेसफुली रॉंग प्रँक झालेला. माझ्यावर प्रँक करायचं होता आईला वाटलं की माझ्यावर शिरा prank पण झाला आणि पूर्ण दोघांच्यावर पण गाव- झालं तसं हा, पण तर जास्त गाव झालं. मला बसला कारण काय माहिती तिला असं वाटतं की माझं जास्ती मी like त्याच्यामध्ये असतं कायम. त्याच्यामुळं. तर असतेच की प्रत्येकाच्या घरात असते की कायम मुलगीला टार्गेट केलं जाते आमच्या इथे पण तेच आहे पण कसं काय प्रँक होता येऊ नशीब पप्पा नव्हते नाही तर काय झालं असतं काय नाही. ॲक्च्युली गाईज हा प्रँक आम्ही उलटा करणार होतो लाईक माझा फोटो काढून जेमिनाईवरून मग दाखवणार होतो पण मी रिस्क घ्यायचं लाईक नाही म्हटलं मी ह्याला पहिलाच कारण की मला माहीत आहे की जर माझ्यावर असलं असतं तर मी ह्याच्यापेक्षा जास्त ओरडाओरडी झाली असती त्याच्यामुळं मी ह्याला सांगितलं पण असा सीन होता की मला वाटलं नव्हतं की एवढं बोलेल तरी पण की म्हणजे ह्याचं ऐकल्यावर पण जास्तच झालं. हे काय सक्सेसफुल तर झाला पण आता आता आमची वाट अजून लागली job असणार आहे. आमची आता वाट ती- लागते आता ती वेट करायला पप्पांचं यायला आणि पप्पा आल्यावर पण ती त्यांना हे सगळं सांगणार आहे So, अजून जास्त क्रेझी होणार आहे तेव्हा माहित नाही की video कॅमेरा आणि- ऑन राहील की नाही बट लेट्स गो अँड सी. आता सांगतो बोलायला परत. लागली, चला खाली. जर नंतर व्हिडिओ नाही काढू शकलो तर आम्ही तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये की काय झालं काय नाही वगैरे. तर आता मला कामासाठी खाली बोलवायला त्याच्यामुळे मला जायला लागणार आहे. फायनली गाईज ब्लॉग एडिट झालेला आहे आणि गाईज मी खरं सांगतो हा व्हिडिओ मी पूर्ण 1 महिन्यानंतर एडिट करायला घेतलाय कारण त्यावेळी ना आई खूप चिडलेली आणि त्यावेळी माहोल पण ठीकठाक नव्हता असं यूट्यूबवर अपलोड करायचं सो म्हणते की आता नको परत आणि कधी तर करूया. तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल ना मी तुम्हाला प्रूफही दाखवतो. हे बघा गाईज सो हे बघा फोल्डरमधला एक व्हिडिओची तुम्हाला मी प्रॉपर्टीज दाखवतो. आता ह्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही बघू शकता की हा व्हिडिओ आम्ही शूट केला होता June 20 ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकताय आणि आजची डेट बघा तुम्ही आज डेट आहे 27 जुलै. इथं तुम्ही वर बघू शकताय आजची डेट आहे 27 जुलै. सो हे फर्स्ट टाइमच आम्ही आमच्या पॅरेंट्सवर प्रँक केलेला असं कुठलं तरी प्रँक केला फर्स्ट टाइम आमच्या लाईफमध्ये आणि स्टार्टिंगला खूप भीती वाटालती जेव्हा प्रँक कराल तर ना तेव्हा पण खूप भीती वाटालती पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही फायनली सांगितलो की हा सगळं प्रँक होता हा काय रियालिटी नाही आहे सो त्यावेळी थोडं आम्हाला दोघांना पण रिलॅक्स वाटलं पण त्यावेळी जे झालं ना गायचं आम्ही खूप काव खाल्लो आणि मी व्हिडिओ आता एडिट करताना आता मला कळालं की मी त्यावेळी व्हिडिओ एडिट केला नव्हता. ठीक आहे त्यावेळी माझ्याकडून राहून गेला सो मी आता एंड करतो. तर हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. मी प्रत्येकाचं कमेंट वाचत असतोय जे पण मला कमेंट मला त्यांनी सांगतात किंवा त्यांनी मला काहीतरी इन्फॉर्मेशन देतात मी ते कायम त्यांना रिप्लाय पण करत असतो मी. सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.